अगर आघात येता है तो अंजाम क्या होगा वही होगा मंजिले। गौरव होगा बहुत बढ़िया बल्लेबाजी मैदान के अंदर। किरण गोलंदाजी मार्गावरती मला वाटतं आल्या पावले पुन्हा एकदा चेंडू फेकून दिलाय। बंदुकीने निघालेली सुसाट गोळी हे रास्ते चार के खणखणी चौकार। इथं एका बाजूला विशाल गायकवाडवरती पारितोषिकांची मांडी लावली जाते, परंतु सामन्यात अख्खा वाटोळ इथं गौरव मैदानाच्या आतमध्ये करतो। जबरदस्त फलंदाजी महत्वपूर्ण सामन्यामध्ये करतोय, संघर्षाने पेटलाय। वा यावेळेचा चेंडू सुरेख चेंडू आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये असेल। ब्लॉकवर पद्धतीने चेंडू होता, इथं खोदून काढावं लागला, एक काम मिळेल। एका धावाने आपलं पुढे सरकला 38 धावा दाखल करतो। डोळा डायचा सामना मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये आहे। याने काय केलंय या गोष्टीला काही जास्त नाही। आता काय करणार अरे तू सेट तुम्ही सवा सेट विशाल गायकवाड सेट ऑन फायर चौकार। थँक्यू। कोणी वादळ रोखणार, कोणी वादळ शांत करणार? प्रश्न प्रश्न प्रश्नाची सरबत्ती परंतु विशाल गायकवाड थांबायला तयार नाहीये। मैदानाच्या आत उठल्यात आगरीच्या डोळा आणि बाहेर फेकून दिला तोफेचा गोळा। खरी चटका। लक्ष द्या जरा, या दोन चेंडूमध्ये अजून 2 षटकार खेळले तर सर्व आनंदाचा भागवत साहेब यांच्याकडून 2000 रुपयाचं पारितोषिक असेल। काही फलंदाजी केलेली आहे। वा या वेळेचा चेंडू होता धर्मचंद्र शपल झालाय आणि मला वाटतं चेंडू एसटी वरून या ठिकाणी गेलेला आहे। सुरेख चेंडू आपण पाहतो मैदानाच्या आत। हो या वेळेचा चेंडू होता, पाय जमीत घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी असणार आहे। स्वतः एसटी रक्षक दर्शक डाव्या चेंडूवरती जाईल। मुख्य पंच या ठिकाणी कळवतात की लेग बाईटच्या धावा असेल, त्या 2 धावा आहेत आणि या 2 धावांना आपण पुढे सरकतो। धावल पवार सर मला कळवतात धावफलकावरती तब्बल 49 धावा आहेत। दुसरं षटक आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये इथे संपलाय आणि धावफलकावरती 49 धावा आहेत। धावांचा विजेचा कडकडाटाचा पाऊस पडलाय। पावसाचं वातावरण मला वाटतं जयशर चालू आहे, परंतु मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर जबरदस्त कामगिरी केली जाते आहे। कोणी वादळ रोखलं, कोणी वादळ थांबवलं, प्रश्न प्रश्न प्रश्नाची सरबत्ती अशा प्रयत्नामध्ये आपला हुकूम एक बाहेर काढला गेला आहे। अर्थातच अरबाज खान गोलंदाजी मार्गावरती असतील। सुरू असलेल्या सामन्यासाठी या ठिकाणी उपस्थित झाले कुटुंब ग्रामपंचायत विद्यमान सरपंच आयुब शेख हे या ठिकाणी उपस्थित आहेत। आपल्या आयोजकांतर्फे सहर्ष असं स्वागत। 2 षटकाचा खेळ संपला, धावफलकावरती 49 धावा। माउंट एव्हरेस्ट सारखी धावसंख्या मैदानाच्या आतमध्ये होती। खऱ्या अर्थाने असं म्हणावं की राजेश मॅचच्या संघात सलामीची जोडी काल जेवण केलं होतं की नाही असा प्रश्न पडतोय। खूप भूक लागली आणि या भुकेचा तडाखा आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये। प्रतिस्पर्धा गोलंदाजाचं आक्रमण चालवलेलं आहे। एका बाजूने गौरवने सामंताचं वाटोळ केलं तर दुसऱ्या बाजूला डोक्यावरती बर्फाचा खरा ठेवला विशाल गायकवाड देखील महत्वपूर्ण सामन्यामध्ये संघर्षाने पेटलेला आहे। जबरदस्त कामगिरी मैदानाच्या आतमध्ये तो करतोय। यावेळेचा चेंडू दरम्यानच्या काळात आपण पाहतो लो फुलटा चेंडू होता। चेंडू परफेक्ट मिडल चेंडू मध्ये बॅटमध्ये झालेला आहे। 1 धाव आणि एका धावाने संघाचं अर्धशतक नोंदवलं जाईल। 50 धावा धावफलकावरती आहेत। तिसरं षटक मैदानाच्या आतमध्ये आहे। अरबाज खान मला वाटतं नक्कीच एक चांगला खेळाडू आहे। ब्रेकथ्रू मिळवण्याचा प्रयत्न त्याचा मैदानाच्या आतमध्ये असेल। यावेळेचा चेंडू होता, थोडेसे बॉडी लँग्वेज टार्गेट करण्याचा प्रयत्न आहे। दर्शन डाळे आपण पाहतो तिथे चेंडूवरती जातील, 2 धावा इथे मिळतील आणि या 2 धावांनी आपण पुढे सरकल्या 52 धावा आहेत। असं वाटलं होतं की खऱ्या अर्थाने विशालच्या कचाट्यातून देखील या ठिकाणी गोलंदाज वाचतील, परंतु त्याने देखील मला वाटतं सामन्याचा वाटोळ करायला सुरुवात केलेली आहे। त्यामुळे आता ही जोडी फोडावीच लागणार आहे। अशा प्रयत्नात गौरव लेकिन कुछ बहुत बढ़िया शॉट आया है। तरतीब दोघांच्या डोक्यावर रद्द ठेवलाय। वादाची अकरा चेंडू मध्ये 43 धावांवरती गौरव खेळतोय। फुलटा चेंडू होता, या ठिकाणी आपण पाहतो 12 चेंडू आणि 43 धावांचा तडाखा मैदानाच्या आतमध्ये आज दिलाय आणि अजूनही तो मैदानावरती आहे। 5 चौकार आणि 3 षटकार त्यांनी आपली खेळली आहे। यावेळेस 9 चेंडू असेल। दरम्यानच्या काळात एक भीमर चेंडू स्क्वेअरले पंचांची या ठिकाणी इशारा येतोय। 9+1
अशा 2 धावांनी धापल पुढे सरकलाय. 7 धावा धापलकावरती आहे. यावेळेचा चेंडू दरम्यानच्या काळात आपण पाहतोय डायरेक्ट हिटचा प्रयत्न येते. पहा चूक आणि चूक. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चार धावांनी धापल पुढे सरकलाय. धापलकावरती आपण पाहतोय 64 धावा आहेत. लॉस बाय 0 विकेट. काही सलामी मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये दिली. दरम्यानच्या काळात आपण पाहतोय पुन्हा एकदा खराब चेंडू दर्शन डायरेक्ट करण्यापासून या ठिकाणी अपेक्षित ठरलाय. दुसऱ्या धाव्यासाठी आपण पाहतो घट्ट सोडलाय. 2+1 अशा 3 धावांनी आपण पुढे सरकतो धापलकावरती. 67 धावा आहेत. कुठलाही गरीबात नाही. जबरदस्त सलामी मैदानाच्या आतमध्ये आहे. यावेळेचा चेंडू आता आपण पाहतो 5 धाव्यात घेण्याचा प्रयत्न आहे. तिथं कुठलाही क्षेत्रक्षम मात्र नाही आहे. दुसऱ्या धाव्यासाठी विशाल आणि आपण पाहतो गौरवने घट्ट सोडलं. तिसऱ्या धाव्याचा देखील गौरवने प्रयत्न केलाय आणि पाहता गुड रनिंग बिटवीन द विकेट. 3 धावा धापलकावरती असतील. 3 षटकांचा खेळ मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये संपलाय आणि धापलकावरती बिनबाद 70 धावा आहेत. चौथ्या क्रमांकाचा षटक पुन्हा एकदा दर्शन हातामध्ये चेंडू घेईल. हा कुठ्टाचा चेंडू आणि वा सुपर हिट. विशाल गायकवाडचा प्रॅक्टिस पॉडकास्ट स्कोर लेक्सीमरेषा उद्ध्वस्त करतोय. षटकार अजून 2 षटकार लागोपाठ जर खेळले सन्माननीय अरुणदादा भागवत साहेब यांच्याकडून 2000 रुपयाचं पारितोषिक असेल. काय फलंदाजी आपलातून केली जाते. 76 धावा धापलकावरती आहेत. कोणी वादळ रोखणार. प्रश्नाची सरबत्ती मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये आहे. परंतु मैदानाचा राजा एका बाजूने गौरव ठरतो. दुसऱ्या बाजूने मला वाटतं हम भी किसी से कम नाही हे दाखवून देतो विशाल. यावेळेचा चेंडू होता. येस लेग बायची इथे 1 धाव मिळेल. अंगाचा वेध घेणारा चेंडू होता. एका धावाने धापल पुढे सरकतो. डबल 77 धावा धापलकावरती आहेत. हो यावेळेचा चेंडू स्टीअर केला. 2 क्षेत्रक्षणामधले दरी आहे. चेंडू सीमारेषेच्या आड या पार खाली चौकार. या चौकाराबरोबर आपण पाहतोय गौरव 14 चेंडू आणि 48 धावांवरती पोहोचलाय. यावेळेस मला वाटतं लॉलीपॉप चेंडूची केलेली गोटी. एका जोरदार टाळ्या. अर्धशतक पूर्ण करतो गौरव. थँक्यू. जिंदगी का रास्ता आसान नहीं होता. बिना संघर्ष का कोई महान नहीं होता. और जब तक न पड़े हाथों रखेगा पत्थर भी भगवान नहीं होता. बहुत बढ़िया बल्लेबाजी मैदान के अंदर. जैसा ना वैसा काम गौरव द्वारा. हो पुन्हा एकदा पहा फुलटा चेंडू आणि चेंडू पुन्हा एकदा प्रेक्षक केलेला फेकून दिलाय. शिवछत्रपतीचा छावा. इथे देखील 6 धावा. खनी षटकार. यावेळेस आपण पाहतोय वाईट चेंडू असेल. यावेळेचा चेंडू आपण पाहतो ब्लॉकर पद्धतीत चेंडू आहे. विशाल गायकवाड यांनी जर आपण पाहतो 3 लागोपाठ षटकार खेचले नाही. 4 षटक मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये संपले. धापलकावरती 95 धावा आहेत आणि संघाच्या वैयक्तिक 110 धावा जर झाल्या तर सन्माननीय अरुणदादा भागवत साहेब यांच्याकडून 2000 रुपयाचं पारितोषिक संघाला दिलं जाईल. 95 धावा झालेल्या आहेत. शेवटचं षटक मैदानावरती असेल. तोडाफोड आणि राज्य करा अशी परिस्थिती. पहिल्या चेंडूपासून जे गौरवने सुरुवात केलेली आहे जबरदस्त कामगिरी केलेली आहे. 17 चेंडू 61 धावांचा तडाखा. 6 चौकार आणि 5 षटकार. तर दुसऱ्या बाजूला विशाल गायकवाडचा हा चेंडू 25 धावा आहेत. 2 चौकार आणि 2 षटकार. शेवटचा षटक मैदानाच्या आतमध्ये सागर बंडलकर
हाकूट टप्प्याचा चेंडू पूल आणि इथं पा झेल तुटलाय. विशाल गायकवाड आपण पाहतो स्ट्रायकिंगवरती असेल. षटकर हॅट्रिक साठी सन्मान्य अरुणदादा भागवत साहेब यांच्याकडून 2000 रुपयाचं पारितोषिक आहे. यावेळीचा चेंडू होता एक सुरेख चेंडू आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. ज्या षटकामध्ये आपण पाहतो धावांचा महापूर येणं गरजेचं आहे तिथे आतापर्यंत मला वाटतं थांबवलं गेलेलं आहे. गौरवचे मला वाटतं आज गौरव प्रतिस्पर्धा संघाच्या नक्कीच स्वप्नामध्ये येईल आणि अर्थात ते रक्षावर हेच असणार आहे. काय जबरदस्त फलंदाजी केलेली आहे. एका बाजूने आपण पाहतो त्याने मैदानावरती नांगर टाकलाय. फलंदाज बाद होईल विशाल गायकवाड. पहिलं बघतात आपण पाहतो इथं राजेश मॅचच्या संघाला एकदा जोरदार टाळ्या द्या कारण जबरदस्त इनिंग खेळलेले आहे. शहाण्णव धावा धावफलकावरती आहेत. पहिलं बगदार पडतंय. नवीन फलंदाज स्वप्नील बंदे उंच आकाशामध्ये चेंडू गेलाय. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. इथं झेल सुटलाय. एकदा मिळेल. एका धावाने धावफलक पुढे सरकला. 97 धावा आहेत. संघाच्या वैयक्तिक 110 धावा जर झाल्या तर सन्मान्य अरुणदादा भागवत साहेब यांच्याकडून 2000 रुपयाचं पारितोषिक असेल. यावेळेचा चेंडू आपण पाहतोय इथं पहा यष्टिरक्षकाकडून चूक झाली आहे. चेंडू आपण पाहतोय यावेळेस 22चा चौकार आहे. 101 धावा इथं धावफलकावरती झालेल्या आहेत. जो मॅजिक आकडा आहे अर्थात 9 धावांची गरज असेल. हो यावेळेचा चेंडू दरम्यानच्या काळात जमिनी सामंत फटका आलोंग कार्पेट राय होता. दुसऱ्या धावासाठी गौरवने गरट सोडलाय. 2 धावा आपण पाहतो आतापर्यंत पूर्ण होतील. या 2 धावाने धावफलक पुढे सरकतोय. 103 धावा धावफलकावरती आपण पाहतो या ठिकाणी होत आहेत. यावेळेचा चेंडू उंच हवेमध्ये चेंडू गेला. दर्शन चेंडूच्या खाली एक चांगला फलक त्याच्या माध्यमातून आहे. झेल सुटलाय. 2 धावा आपण पाहतोय. 105 धावा धावफलकावरती झालेल्या आहेत. पंचांसाठी पाणी घेऊन जा. प्रथम फलंदाजी करायचं असताना आपण पाहतो राजेश मॅशर संघाने बनवल्यात 105 धावा आणि जिंकण्यासाठी 106 धावांची गरज आहे. मला वाटतं ज्या मान्यवरांनी पारितोषिक लावलं होतं मान्यवर विनंती असेल व्यासपीठावरती या. आपलं पारितोषिक गेलेलं नाहीये तुम्ही घेऊन जा. तर आपण पाहतोय या 105 धावांमध्ये 28 धावा एक्स्ट्रा रन्स आहेत. एकशे 6 धावांचा पाठलाग करायचा आहे. क्षेत्ररक्षण लावून घ्या. यानंतर होणारा सामना यापुढील होणारा सामना एसबी अकॅडमी वर्सेस शिवसाम्राज्य. दोन्ही संघाचे संघनायक या ठिकाणी स्टेजशी संपर्क या. स्टेज बशी यायचंय. दोन्ही संघनायक नाणेफेक करून घ्यायचंय आणि मी विनंती करेल धनंजय गिरमे यांच्या हस्ते या ठिकाणी नाणेफेक होत आहे. एसबी अकॅडमी वर्सेस शिवसाम्राज्य. शिवसाम्राज्य क्रिकेट क्लब विरुद्ध एसबी अकॅडमी दोन्ही संघाच्या संघनायक विनंती असेल नाणेफेकीसाठी समालोचक कक्षाच्या समोर या. सन्माननीय धनंजय भाऊ गिरमे साहेब या मान्यवरांच्या शुभार्थी या सामन्याचा नाणेफेक होईल. साहेबांना विनंती असेल व्यासपीठाच्या समोर या.
सामन्याला सुरुवात होईल. 106 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि 106 धावांचा पाठलाग नॉर्मल आवडते नॉर्मल 106 धावांचा पाठलाग करत असताना सलामीची जोडी आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये यावेळेस असेल. दर्शन डाळे, दुसऱ्या बाजूला सागर. हो, पहिला चेंडू गोलंदाजी मार्कवरती. आज मला वाटतं उपस्थित क्रीडा रसिकांच्या गळ्यातला ताईत बनलेला गौरव गोलंदाजी मार्कवरती आहे. हो, उंच पुढाचे चेंडू आहे. उंच आकाशामध्ये चेंडू. दर्शन डाळे बिग विकेटावर 0 बाद. या ठिकाणी एसबी अकॅडमी कर्णधार. चला वैभव जाधव. आपण या ठिकाणी धनंजयजी गिरमे युवा उद्योजक यांच्या हस्ते या ठिकाणी नाणेफेक करून घेतोय. तर आपण पोपट बंडलकर यांच्या हस्ते या ठिकाणी नाणेफेकाचा वाईट चेंडू आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये असेल. यावेळेचा चेंडू आपण पाहतोय पुन्हा एकदा वाईट आहे. हॅलो, एसबी अकॅडमी या ठिकाणी नाणेफेकाचा कौल जातोय. तर या ठिकाणी एसबी अकॅडमीचे कर्णधार या ठिकाणी आहेत. तर आपणास विनंती आहे की आपलं गेम प्लॅनिंग काय आपण या ठिकाणी सांगायचं आहे. अपोजिट संघ आहे आपल्या समोर, शिवसाम्राज्य एक तुल्यबळ संघ आहे. तर आपणास विनंती आपलं गेम प्लॅनिंग काय यावेळेस आपण पाहतोय. या ठिकाणी एमजे मोहम्मद जमादार या ठिकाणी खेळाडू उत्कृष्ट एसबी अकॅडमी हे आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करतील. आपल्या टीमची प्लॅनिंग जी काय असेल ती या ठिकाणी आपल्या समोर सांगतायत. धन्यवाद. यावेळेस आपण पाहतो नो चेंडू असेल. ओव्हर टू मोहम्मद सर. तर आता आज पुढील होणारा आमचा सामना, या सामन्यासाठी आमचे पंच वैभव जाधव, अतिशय आमचे कर्णधार वैभव जाधव, आणि आम्ही पूर्णपणे तयारी करून आलेलो आहे की हा सामना आम्हाला कसल्याही परिस्थितीत जिंकायचा आहे आणि आम्ही पूर्ण जोशामध्ये खेळणार आहे. आमचे आधारस्तंभ स्वप्नील संदीप भागवत यांनी आम्हाला उत्कृष्ट असं नियोजन करून दिलेलं आहे आणि पुढच्या संघाचा कार्यक्रम आणि बरोबर वाजू. धन्यवाद. नक्कीच नक्कीच दोन्ही संघांना या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. डबल कवरती आपण जाणार आहोत. 13 धावा यावेळेचा चेंडू होता. इथं आपण पाहतो स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडूला सन्मान दिला गेला. 1 धावा. एका धावाने धावलं पुढे सरकतो. 106 धावांचा पाठलाग करायचा. दिल्ली अभी भी बहुत दूर आहे आणि मला वाटतं दिल्लीला तुम्हाला पोहोचायचं असेल कामगिरी करावी लागेल. पहिल्या क्रमांकाचं षटक इथं मैदानाच्या आतमध्ये वादळी टाकलं गौरवनं आणि धावपलकावरती आपण पाहतोय 14 धावा. पुन्हा एकदा नो चेंडू आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये असेल. फ्रीडची संधी असेल. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतो स्वप्नील मध्ये गोलंदाजी मार्कवरती आहेत. यावेळेचा चेंडू जमिनी सावत्र फटका. 2 क्षेत्रक्षर मधली दरी आहे. वैभव 2 पायांचा भागदार. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. चौकार. एसबी अकॅडमी संघाने नाणेफेक जिंकलेला आहे. यावेळेस अरबाज. वा, एका हाताने झेल घेतला. अरबाजचा खेळ संपला. मैदानाच्या आतमध्ये दुसरं भागदार डीजे अरबाज. एसबी अकॅडमी वैभव सर फलंदाजी स्वीकारलेली आहे. चला फलंदाज थोडस लवकर या. अतिशय महत्वपूर्ण सामना आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये आहे. 106 धावांची गरज आहे. थँक्स टू गौरव आणि विशाल गायकवाड यांनी केलेली जबरदस्त कामगिरी. यावेळेचा चेंडू आपण पाहतोय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. नक्कीच सामना एकतर्फी झालाय असं म्हणावं लागेल. यावेळेचा चेंडू मुख्य पंच पुन्हा एकदा अभिसर दंडित करतायत. यावेळेचा चेंडू दरम्यानच्या काळात आपण पाहतोय. क्षेत्रक्षक तिथं चेंडूवरती येतील. 1 धावा. एका धावाने धावलं पुढे सरकला. धावलगावरती आपण जाऊयात. थँक्यू.
22 धावा धावपलकावरती आहेत. 106 धावांचा पाठलाग करायचा आहे. यावेळेस मिडअपच्या डोक्यावरनं सागरचा ब्रँडेड फटका, चौकार. पुन्हा एकदा आपण पाहतो खराब चेंडू मैदानाच्या आतमध्ये आहे. अवांतर धावा धावपलकावरती आहेत. यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा सागरचा क्लास मिडअपच्या डोक्यावरनं खेळलाय, खणखणीत चौकार. थँक्यू. 2 षटकांचा खेळ मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये संपला. धावपलकावरती आपण पाहतोय 31 धावा आहेत. 21 नजर टाकूयात. 18 चेंडू आणि 75 धावांची गरज आहे. 18 चेंडू आणि 75 धावा MH लाईव्हच्या माध्यमातून पाहतो आपण. ही लाईव्ह स्पर्धा केली जाते. सन्माननीय तुषारदादा कानकाटे असतील, त्यांचे सर्व टेक्निशियन्स असेल, सूरज गायकवाड सर असतील, समाधान गायकवाड सर असतील, राहुल पवार सर आहेत, आमचे नावकरी देखील त्या ठिकाणी प्रदीप सर आहेत. यावेळेचा चेंडू आपण पाहतोय. एक सुरेख चेंडू मैदानाच्या आतमध्ये आहे. धावपलकावरती जाऊयात. डबल 33 धावा आहेत. यावेळेचा चेंडू उंच आकाशामध्ये चेंडू गेला. महेश डाऊन द बॉल आणि टेकन इझी कॅच. आणि किती मोठं भगदाड. तिसरा फलंदाज बाद. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण या ठिकाणी पाहतोय. शाहरुख. विशाल गायकवाड गोलंदाजी मार्कवते. 3ऱ्या क्रमांकाचं षटक ते मैदानाच्या आतमध्ये त्यांनी सुरू केलेली आहे. आणि एक चांगली कामगिरी राज्य स्मॅशरच्या सर्व खेळाडूंनी केलेली आहे. प्रथम फलंदाजी करत असताना 106 धावांचा डोंगर रचलाय आणि त्यानंतर मला चांगली गोलंदाजी. यावेळेस पाब्याची बाहेरची कड, बॅक टू बॅक दुसरं भगदाड. चौथा फलंदाज बाद. यावेळेचा चेंडू आहे. स्टिअर केला गेलाय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतील. यावेळेचा चेंडू आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. एक धाव इथे मिळेल. एका धावाने धावपल पुढे सरकलाय. 35 धावा धावपलकावरती आहेत. तीन षटकाचा खेळ मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये संपला. धावपलकावरती 35 धावा आहेत. अकुटप्पाचा चेंडू पूल केला गेला. क्षेत्ररक्षक तिथे चेंडूवरती असतील. यावेळेस आपण पाहतो फलंदाज एक शॉट आणि फलंदाज बाद. अर्थातच या चेंडूवरती नवीन फलंदाज आपण पाहतो यश असेल. यावेळेचा चेंडू आहे. बॅटची बाहेरची कड. स्वतः गोलंदाज डाऊन द बॉल. झेल सुटलाय. दुसऱ्या धावेसाठी घरट सोडलाय आणि पाहता पाहता आपण पाहतो 2 धावांची इथं मोहर उमटेल. या 2 धावाने आपल्याला पुढे सरकतोय. 37 धावा धावपलकावरती आहेत.
त्याचबरोबर सामन्याच्या मध्यंतरी सन्माननीय गणेश भागवत यांचं या ठिकाणी आगमन झालंय. तर आपलं देखील आयोजकांतर्फे सहर्ष असं स्वागत. हो, यावेळीचा चेंडू आपण पाहतोय. थँक्यू. नवीन फलंदाज आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये आहे. हो, यावेळीचा चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आपण पाहतो या ठिकाणी असेल. हो, यावेळीचा चेंडू आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये असणारा एक सुरेख चेंडू आपण पाहतो इथे असेल. हो, यावेळेचा चेंडू उंची मिळाली आहे, लांबी मिळेल काय, क्षेत्रक्षेत्र चेंडूवरती येतील. तोपर्यंत 2 धावा मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होणार आहे. या 2 धावाने आपण पाहतोय 4 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला. धावफलकावरती 41 धावा आहेत. 6 चेंडू आणि 65 धावांची गरज आहे. 6 चेंडू आणि आपण पाहतो 65 धावांची गरज. गोलंदाजी मार्कवरती महेश. हो, पहिल्या चेंडूवर आपण पाहतोय जमिनी समांतर फटका तिथे होता. क्षेत्रक्षेत्र लॉंगअप मध्ये असतील. चेंडूवरती आलेत 2 धावात पराभवातला अंतर कमी करण्याचा प्रयत्न नक्कीच आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. हो, यावेळेस पहा स्क्वेअरले पंच नो चेंडूची घोषणा करतील आणि पुढील चेंडू हा फ्रीट आहे. हो, यावेळेचा चेंडू गती परिवर्तन चेंडू आपण पाहतो इथे असेल. हो, यावेळेस पहा याचा ब्रेक फटका गौरवच्या डोक्यावर चढवलाय. षटकार. यावेळेचा चेंडू आपण पाहतो उसळी घेणारा चेंडू मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. पुन्हा एकदा पहा क्रॉस द लाईन खेळला आहे आणि यावेळेस मला वाटतं बाद होईल. आणखीन एक भगदाड डीजे. यावेळेस पहा पुन्हा एकदा नो चेंडू मैदानाच्या आत झेल घेतला आहे परंतु नो चेंडू आहे. नो चेंडू आणि फ्रीट. 1 चेंडू आणि 54 धावांची गरज. याचबरोबर आपण पाहतो राजेश मॅशर संघाने हा सामना 53 धावांनी जिंकला आहे.